गेल्या महिन्याभरापासून सगळीकडे इथेनॉलची चर्चा सुरू आहे. एकीकडे पेट्रोलचे दर वाढतायत तर दुसरीकडे सरकार पेट्रोलमध्ये इथेनॉल ब्लेंडिंगचा आग्रह धरू नये. मार्केटमध्ये फ्लेक्स फ्युएल व्हेकल्सची चर्चा सुरू आहे. मारुतीने वॅगनारचं फ्लेक्स फ्युएल व्हर्जन लॉन्च केले. हिरोने पण स्प्लेंडर प्लस आणि एच एफ डिलक्सचं इथेनॉलवर चालणारं व्हर्जन आणलंय. आणि आता भारतात दिल्ली मुंबईमध्ये E85 पेट्रोल पंपही सुरू केलेत. E85 म्हणजे 85% इथेनॉल आणि 15% पेट्रोल. हे इंधन पेट्रोलपेक्षा 20 एक रुपयांनी स्वस्त आहे. पण यात अडचण अशी आहे की आपल्या आताच्या गाड्यांमध्ये हे पेट्रोल चालतच नाही. मग आता स्वस्तातलं इथेनॉलचं पेट्रोल वापरण्यासाठी नवीन गाडी घ्यावी लागेल का, की जुन्या गाडीमध्ये महागाचं पेट्रोल टाकूनच चालवावे लागेल? या दोन्ही प्रश्नांवर खरं तर एक मधला मार्ग आता अवेलेबल होऊ शकतो. तो म्हणजे फ्लेक्स फ्युएल कन्व्हर्जन किट. हे किट तुम्ही तुमच्या कारमध्ये बसवलं तर तुमची जुनी गाडी पण इथेनॉलवर चालू शकते असं म्हटलं जातंय. ही टेक्नॉलॉजी नेमकी काय आहे, हे किट कोण बनवतंय आणि आपल्याला कधी मिळू शकेल, हे सगळं या व्हिडिओमध्ये बघूयात. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. आधी हे समजून घेऊया की फ्लेक्स फ्युएल व्हेकल म्हणजे काय. सरळ भाषेत सांगायचं तर फ्लेक्स फ्युएल व्हेकल म्हणजे अशी गाडी जी E20 पासून ते E85 किंवा अगदी E100 पर्यंत कोणत्याही इथेनॉल ब्लेंडेड इंधनावर चालू शकते. आता आपल्याकडे असलेल्या गाड्या तशा नाहीयेत. त्यात BS6 इंजिन असणाऱ्या गाड्या जास्तीत जास्त E20 वर चालू शकतात आणि त्या आधीच्या गाड्या तर फक्त शुद्ध पेट्रोलवर. तुम्ही जर त्या गाड्यांमध्ये E40, E85 किंवा E100 टाकायला गेलात तर तुमचं इंजिन बंद पडू शकतं. फ्लेक्स फ्युएल कन्व्हर्जन किट हे अशा गाड्यांसाठीच बनवण्यात येते. म्हणजे तुमची सध्याची पेट्रोलची गाडी देखील इथेनॉलवर चालू शकेल. जसं तुम्ही CNG किट बसवून पेट्रोलची गाडी CNG करून घेता, अगदी तसंच आहे हे किट. एक इथेनॉल सेन्सर वापरतं जे टाकीत टाकलेल्या इंधनामधल्या इथेनॉलचं प्रमाण मोजतं आणि ते प्रमाण किती आहे त्यानुसार फ्युएल इंजेक्शन ऍडजस्ट करतं. त्यामुळे गाडी प्रत्येक वेळी वेगळ्या इथेनॉल ब्लेंडसाठी वेगळ्या ECU कॅलिब्रेशनला स्वतःला सेट करू शकते. म्हणजे तुम्ही जर गाडीत E20 पेट्रोल टाकलं तर सेन्सरला लक्षात येईल की यात 20% इथेनॉल आहे. मग ते तेवढ्या प्रमाणात इंधन पुढे सोडेल. E50 टाकलं तर त्याच्या लक्षात येईल यात पेट्रोल कमी आहे, मग ते थोडं जास्त इंधन पुढे सोडेल. E85 टाकलं तर आणखी जास्त, आणि हे सगळं ऑटोमॅटिकली होतं. आता सगळ्यात महत्वाचा भाग, हे किट भारतात उपलब्ध आहे का? आतापर्यंतच नाही, पण यावर मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. ISMA म्हणजे इंडियन शुगर अँड बायो एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशननं IIT दिल्ली सोबत मिळून फिनलँड मधल्या फ्लेक्स फ्युएल कंपनीचं आयात केलेलं कन्व्हर्जन किट भारतात टेस्ट केलंय. हे किट प्रति सेकंद 100 पेक्षा जास्त वेळा इंधनाचं विश्लेषण करतं आणि रिअल टाइम मध्ये फ्युएल डिलिव्हरी ऍडजस्ट करतं. मग ते E10 असो, E85 असो किंवा त्यामधलं काही. आणि बेस्ट पार्ट म्हणजे या सगळ्यात तुमच्या गाडीच्या मेन ECU ला हात न लावता हे सगळं होतं. म्हणजे गाडीची वॉरंटी किंवा मूळ सिस्टीम नीट राहते, ती डॅमेज होत नाही. ISMA ने टेस्ट करण्यासाठी मारुतीच्या एका BS4 इंजिन असलेल्या स्विफ्टमध्ये एक किट बसवलं होतं आणि BS6 इंजिन असणाऱ्या स्विफ्ट डिझायरमध्ये एक किट बसवलं होतं. या दोन्ही गाड्या E15 ते E100 पर्यंत वेगवेगळ्या ब्लेंड्सवर सुमारे 10,000 किलोमीटरपेक्षा जास्त रन करण्यात आल्या. यात BS4 असलेल्या स्विफ्टनं 1000 किलोमीटर E100 वर पूर्ण केले आणि इतर ब्रँडवर मिळून एकूण 10,500 किलोमीटर ही गाडी आरामात धावली. तर BS6 असलेल्या डिझायरनं टोटल 14,250 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला, ज्यात तब्बल 5,000 किलोमीटर पर्यंत ही गाडी E100 वर म्हणजे प्युअर इथेनॉलवर धावली. यामध्ये गाडीचं टॉर्क, ब्रेकिंग, इंजिन हेल्थ आणि इमिशन या सगळ्या बाबतीत दोन्ही गाड्या नॉर्मल होत्या, असं टेस्टमधून समोर आलं. त्यानंतर ISMA चे डायरेक्टर जनरल दीपक बल्लानी यांनी सांगितलं की जुन्या BS4 इंजिन असणाऱ्या किंवा नवीन BS6 इंजिन असणाऱ्या दोन्ही प्रकारच्या गाड्या हे किट वापरून फ्लेक्स फ्युएल व्हेकल मध्ये कन्व्हर्ट होऊ शकतात. ABP सह अन्य काही वेबसाईटने हे रिझल्ट प्रसिद्ध केलेत. सो बेसिकली तुम्ही तुमची आत्ताची गाडी आरामात फ्लेक्स फ्युएल बनवू शकता. पण मग त्या किटची किंमत किती असेल? सध्या इम्पोर्ट केलेलं फ्लेक्स फ्युएल किट हे साधारणपणे 45 ते 60 हजारांच्या दरम्यान मिळतं. पण ISMA चा दावा असा आहे की भारतातच जर हे किट तयार होऊ लागलं तर ते आपल्याला फक्त 15,000 रुपयांमध्ये मिळू शकेल. CNG सोबत कम्पेअर केलं तर हे खूपच स्वस्त आहे, कारण CNG कन्व्हर्जनसाठी सध्या 50,000 ते 1 लाखांपर्यंतचा खर्च येतो. त्या तुलनेत 15,000 काहीच नाहीत. म्हणजे सगळं सुरळीत झालं तर लवकरच आपण फक्त 15,000 रुपयांमध्ये आपली गाडी फ्लेक्स फ्युएलसाठी तयार करू शकेल आणि तेवढ्यासाठी नवीन गाडी घेण्याची गरज भासणार नाही. पण एक प्रश्न अजूनही उरतो की हे सगळं खरंच आपल्या फायद्याचं ठरेल का?
फ्लेक्स फ्युएलचे कितीही फायदे असले तरी त्याचा सगळ्यात मोठा तोटा म्हणजे मायलेज कमी होणं. हे किट बसवल्यानंतर तुम्ही E85 पर्यंतचं पेट्रोल गाडीत टाकाल, पण त्यामुळे तुम्हाला मायलेज 20 ते 30% कमी मिळणार आणि मायलेज कमी मिळतंय म्हणून तुम्हाला जास्त पेट्रोल टाकावं लागणार. सो ₹20 स्वस्त असलेलं पेट्रोल टाकूनही तुमची म्हणावी तेवढी बचत होणारच नाही. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे फ्लेक्स फ्युएल किट्स हे इंजिन मधलं फ्युएल इंजेक्शन ट्रॅक करणार हे तर झालं. पण इंजिन मधला फ्युएल पंप किंवा इतर छोटे छोटे पार्ट्स हे तसेच असणार जे इथेनॉलमुळे खराब होत आहेत. हे आतापर्यंत आपण पाहिलंच आहे. त्यामुळे त्यांना देखील बदलण्याचा खर्च तुम्हाला करावा लागणार. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ही टेक्नॉलॉजी अजून नवीन आहे. कितीतरी गोष्टी अजून टेस्टिंगमध्ये आहेत. त्यातही आपल्याकडे ते किट तयार करणं, त्याची चाचणी करणं, त्यासाठी आवश्यक त्या परवानग्या मिळवणं आणि मग उत्पादन घेऊन ग्राहकांपर्यंत पोहोचवणं हे सगळं व्हायला खूप म्हणजे खूपच वेळ लागू शकतो. त्यामुळे सध्या तरी आपल्याला आहे तीच गाडी आहे त्याच E20 पेट्रोलवर चालवावी लागणार आहे. बाकी तुम्हाला या किट बद्दल आणि एकूणच गाडीमध्ये इथेनॉल टाकण्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि टेक भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.